मध्य प्रदेशमधून, चक्क मध्य प्रदेशमधून ऍडमिशन आपल्याकडे आलेलं आहे. शिक्षणाचा मोठोच आहे की प्रत्येक मूल शिकलं पाहिजे, शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे. शेतामध्ये समजा आपण आंगणवाडीच्या जवळ असतो. नमस्कार मंडळी, आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलंगवाडी, तालुका शिरूर, जिल्हा परभणी या शाळेमध्ये शाळेतील गुणवत्ता, स्वच्छता, शिस्त आणि शाळेत सुरू असणारे विविध उपक्रम, शाळेतील शिक्षण या सगळ्या गोष्टीचा विचार करतात. आज आमच्या शाळेत एक नवीन ऍडमिशन आलेलं आहे. आपण जाणून घेऊया की त्यांनी आपल्या शाळेत इथे या शाळेमध्ये त्यांचा मुलगा का टाकता येतो, काय नाव बेटा त्याचं, आणि विशेष म्हणजे सावंत. मला तुम्हाला सांगायला आवडेल की हे ऍडमिशन म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून नाही, मध्य प्रदेशमधून, चक्क मध्य प्रदेशमधून ऍडमिशन आपल्याकडे आलेलं आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. त्याचे पालक आहेत आणि हा विद्यार्थी, त्याचं नाव वगैरे आपण विचारूया. तर इधर बेटा, याला मराठी बोलता येत नाहीये, हे हिंदी भाषिक कुटुंब आहे आणि त्यांना सुद्धा आपल्या शाळेची गोडी, शाळेची आवड, शाळेतील सगळ्या गोष्टी बघून त्यांनी सुद्धा आज आमच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ते आलेले आहेत. तर हिंदी भाषिक असून सुद्धा ते मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेत आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी खरं तर. आणि शिक्षणाचा मोठोच आहे की प्रत्येक मूल शिकलं पाहिजे, शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे. यानुसार आम्ही आमच्या शाळेमध्ये त्याला प्रवेश देत आहोत. आपण त्याला विचारूया की नेमकं तो कुठून आलाय, त्याचं नाव गाव काय. तर बेटा तेरा नाम क्या है, पूरा नाम बता. सावन वासकले. पिताजी का नाम लखन. अच्छा, कौन से गांव का है तू. गांव का नाम बोमलापाट. तालुका तहसील ते माहिती नहीं है पता. और जिल्हा बुरहानपूर. बघा मंडळी, गाव मामलापाट, तालुका कोणसा है, नेपानगर. हाँ, जिला बुरहानपुर. गांव इनका गांव है मामलापाट, तालुका नेपानगर, जिला बुरहानपुर, राज्य मध्य प्रदेश. यहाँ से ये लड़का आज हमारे स्कूल में आया है. हर दिन आ जाएगा तू, पढ़ाई करेगा, हम जो बताएंगे वो बातें करने पड़ते हैं. बोलले करेगा ना. हाँ, अच्छा. त्यांचे पालक पण आहेत, त्याचे वडील पण आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांनी आमची शाळा का निवडली. आमच्या शाळेत तुम्हाला तुमचा विद्यार्थी टाकावा वाटला का. त्यांना तोडकी मोडकी मराठी जमते, हिंदी भाषिक असून सुद्धा ते मराठी बोलतात, पण विद्यार्थ्याला अजिबात मराठी बोलता येत नाही. आता हे आमच्या समोरचं मोठं चॅलेंज आहे की त्याला हिंदीकडून मराठीकडे आणणं. तर तुम्ही आमच्या शाळेत या विद्यार्थ्याला का टाकत आहात. तुम्ही चांगलं शिकवता, चांगलं हे करता म्हणून टाकलं तुमच्या पाशी. अच्छा, म्हणजे आमच्या शाळेतले उपक्रम वगैरे तुम्हाला आवडतात. हो, आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत टाकत आहात. तुमचं नाव, पूर्ण नाव काय. आमचं नाव असं तर मला लखन म्हणतं, दुसरं नाव आहे सकाराम वासकले. सकाराम वासकले. सकाराम वासकले. हाँ, आप यहाँ कहाँ रहते हो. यहाँ आपण वालूरला. वालूर. हो, वालूरून आता आलेले आहेत ते. वालूर म्हणजे आमच्या वलंगवाडीच्या बाजूला एक 5-6 किलोमीटर अंतरावर हो, मोठं गाव आहे. शेतामध्ये समजा आपण आंगणवाडीच्या जवळ असतो. अच्छा, हो, शेतामध्ये राहतो तुम्ही. शेतामध्ये राहतो. अच्छा 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 अच्छा. तुमचं शिक्षण काही झालेलं आहे का. नाही, आमचं काय शिक्षण झालं नाही. आता काय काम करता तुम्ही. शेतात काम करतात. दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करता. हो, शेतात काम करता आम्ही शेत. अच्छा, शेतच्या इथे काम करता. हो. आणि तिकडनं मध्य प्रदेश मधून कधी आले तुम्ही. आम्ही मध्यप्रदेश 2 वर्ष झालं तिथं. अच्छा, 2 वर्ष झालं तुम्ही इथेच राहता. इथेच राहतो. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे मंडळी. बघा, मध्य प्रदेश मधून कामानिमित्त आलेले आहेत वालूर या ठिकाणी. आणि मग त्यांना वाटलं की या शाळेत आमचा मुलगा टाकावा, आणि म्हणून ते आज त्यांचा मुलगा घेऊन आलेले. सावंत, आज से हर दिन स्कूल में आना तुम. अगर कोई तेरे को समस्या होगी, कोई बच्चा कोई कुछ बोले तो हमें बता देना, हम उसको समझा देंगे. ठीक है. ठीक है, तालियां बजाओ रे.